पहिला चेंडू, पहिला गोलंदाजच्या मार्गवर जय शिवाजी क्रिकेट संघाकडून ओमकार. पहिला चेंडू राकेश यांना. पहिला चेंडू हलकासा ड्राइव्ह केला लेग साइडला. पहिल्या चेंडूवरती एक धावा कंप्लीट केली. ओमकाराचं सुंदरसं षटक पाहू आपण, कारण जय शिवाजी संघ डायरेक्ट पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. पुढच्या फेरीमध्ये पहिला सामना खेळतोय. सामना करतोय संघर्ष क्रिकेट संघ पांगारी यांच्यामध्ये होणारी ही अट्टातटीची आणि तुळशीची लढत असेल. कारण इथून जिंकणारा संघ मात्र अंतिम 8 मध्ये दाखल होईल. सुंदर चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण. मित्रांनो, जे सोपं असताना ते अगदी सोपं करत जा, कारण जे सोपे असते ते कठीण करत जाल तर मग सगळ्याच गोष्टी तुमच्यासाठी काठी नदीच्या काठावर बसलेल्या दिसतील. आपण पाहिलं इथं झेल निसटला होता, परंतु ज्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, बोट आहे आकाशाकडे, विकेटचं पतन होत आहे. सुंदर झेल होता पण झेल निसटला आणि जीवदान मिळालं होतं सुशांतला, परंतु रनआउटच्या रूपाने आत्महत्या करून मात्र माघारी परतावा लागेल. आता या ठिकाणी आता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीर चा पुरस्कार जातोय श्रीकांत याला आणि चौकारांचा पुरस्कार जातोय सुयशाला. 2 चौकार लगवलेत, त्याचप्रमाणे सामनावीर ठरतोय श्रीकांत आणि विकेटचा सुद्धा त्यालाच पुरस्कार जाईल. चला दोन्ही प्लेयरना विनंती असेल की आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा प्लीज. थोडीशी गडबड झाली, पाहिलं तर सुशांत सुंदर असं परतला होता, परंतु रनआउटच्या रूपाने मात्र आपली विकेट देऊन बसला. पुढील चेंडू पुन्हा एकदा ओमकार. मॅन ऑफ द मॅच जातोय श्रीकांत सामनावीर. श्रीकांत याला विनंती असेल आपला सन्मान स्वीकारायचा प्लीज. त्याचप्रमाणे बेस्ट विकेट सुद्धा पटकावली आणि सुयश आहे बेस्ट चौकार, त्यांना पुरस्कार जातोय. मी सन्माननीय सुनीलजी पाष्टे सरांना विनंती करेन की आपण आता झालेल्या दोन्ही प्लेयरना पुरस्कृत करायचंय. ऋषीसाठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन विसावला इष्टक्षांच्या हातामध्ये. सुंदर चेंडूची पुन्हा एकदा सांगता, निर्धाव चेंडू पाहिलं गेला तर सुंदर षटक हाताळतोय. आतापर्यंत 3 चेंडूवरती एक महत्वपूर्ण रनआउटची विकेट मिळाली आहे. एकंदरीत धावा 4 होत आहेत. ओमकार याचं सुंदर षटक आणि षटकामध्ये मोठ्या फटक्यांची आत्ताशिवाय पाहायला मिळाली नाही अजूनपर्यंत. आणि असेल चेंडू पाहूया, नो येतोय का? नो, साइड टच झालीये, परंतु एक नव्हे 2 धावा कंप्लीट केल्यात. दोन्ही धावसंख्या उंचावतीये, एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 7 धावांवरती. संत तुकाराम महाराज म्हणतात की निंदक फ्रीट असेल चेंडू फ्रीट असेल. पाहूया या चेंडूवरती ऋषीला मात्र अपॉर्च्युनिटी असेल. ऋषिकेश नामुगडे हा प्लेयर सुंदर षटकारांचा चौकार षटकारांचा बादशाह म्हणून याची सुद्धा ओळख आहे. संघाची धुरा सुद्धा सांभाळतोय, कर्णधार आहे स्वतः संघाचा. फुल टॉस पण थोडासा स्लोअर वन ठेवला, थोडासा चकवलं, रनआउटचा खतरा होऊ शकतो का? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा एक चोरटी धावसंख्या मात्र नक्कीच प्राप्त केली. एक धावसंख्या उंचावते, एकंदरीत धावसंख्या पोहोचते 8 धावांवरती. संत तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचं घर असावे शेजारी. कारण मित्रांनो, जोपर्यंत तुमच्यावर कोणी निंदा करत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बदल दिसत नाही. अफलातून गोलंदाजी ओमकार याची महत्वपूर्ण षटक घेऊन आपल्या संघासाठी सामना करेल पुन्हा एकदा राकेश. गचाड क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, काही गचाड थ्रो रोशन यांच्याकडून. आणि एकंदरीत
एकंदरीत धावा स्कोरवर वरती 10. जेव्हा जेव्हा 10 धावा धाव संख्या वरती 10 धावा लागतात तेव्हा नक्कीच आपल्याला आठवण करून देतो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची. क्रिकेट विश्वातील क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख होते. त्या मात्र राकेश समाचार घेतलाय का? क्षेत्ररक्षक वरती रोशन होता परंतु काही सगळं 4 क्षेत्ररक्षण पाहिलं आपल्याला. मित्रांनो मी सांगितलं होतं जे सोपं असेल ते सोपं करत जा आणि आता मात्र एकाचं नव्हे तर 1-2 मध्ये रूपांतर केलं. एकंदरीत धाव संख्या घेतली 3 धावा. सुंदरसा षटक होता आतापर्यंत. एकंदरीत पहिल्या 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात. 13. गोलंदाजी मार्फत दुसरा गोलंदाज रोशन येईल. स्ट्राईकला राकेश आणि नॉन स्ट्राईकला ऋषिकेश. ही जोडी मैदानात आपण पाहिलं होतं. या सुद्धा सामन्यामध्ये अपॉर्च्युनिटी मिळाली होती. सुशांतला आणलं होतं ओपनिंगला. संघर्ष संघाचं असे असतो की प्रत्येक प्लेअरला सन्मान दिला जातो, प्रत्येक प्लेअरला अपॉर्च्युनिटी दिली जाते. मागच्या मॅच मध्ये आपण राहुलला पाहिली 1 डाऊनला बॅटिंग करताना. जय शिवाजी क्रिकेट संघाकडून आणि सुंदर अशा विकेटचं पतन. मला वाटतं राकेशला न समजलेला चेंडू लेग साईडला भिरकावून द्यायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आता मात्र परतावं लागेल राकेशला. बॅक टू प्रवेलियन आणि संधी देऊया एकदा पुन्हा डिझेला. वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला होता इंडियाने. मित्रांनो या ठिकाणी झेलला खूप महत्व आहे. एका नवीन पुन्हा एकदा आपण राहुल साठी दुसरं षटक प्रगतीवरती असताना सुंदर चेंडू समोरच्या दिशेने खेळलेला. क्षेत्ररक्षक जयेश आला चेंडूवरती खूप लांबून. तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. 2 एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 15 धावांवरती. दुसरा षटक प्रगतीवरती. संघर्ष क्रिकेट संघ पांगारी वर्सेस जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर. ही महत्वपूर्ण लढत. इथून जिंकणारा संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. हरणारा संघाला मात्र एक चान्स असेल. कारण पाहिलं तर पहिला सामना बाय मिळाला होता जय शिवाजी क्रिकेट संघ आणि संघर्ष संघ मात्र जिंकून पुढे आलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. 1 धावा कंप्लीट केली. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. एकेरी दुकेरी धाव संख्येला सुद्धा महत्व आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. कारण पाहिलं तर आता क्रिकेटचा जमाना बदलायला लागलाय. पाहिलं तर षटकार मारलेला प्लेअरचा स्टेटस असतो संध्याकाळी, परंतु ती मॅच आपण हरलेली असते. पण एकेरी दुकेरी धावाला सुद्धा खूप महत्व आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा रोशन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साइडचा बॉल लेग साइडला मारण्याचा प्रयत्न. 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहिलं जयेश यांचं आणि एकाचं रूपांतर 1 मध्ये नव्हे 2 मध्ये नव्हे तर 3 मध्ये केलं. वा वा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा गजर येतो मित्रांनो.
क्रिकेटमध्ये तुमचं फिटनेस सुद्धा तेवढं महत्वाचं असतं. पाहिलं गेलं तर दोन्ही प्लेयर यंग आहेत, अक्षरशः धावले, तुटून पडले. कबड्डीमध्ये अंतिम रेषा असते आणि क्रिकेटमध्ये मात्र क्रीज असते. क्रीज वरती आपल्याला धावा कंपल्सरी धावायच्या असतात, पूर्ण करायच्या असतात. केंद्र धावसंख्या 2-3 मध्ये कन्वर्ट केला आणि 3 धावसंख्या उंचावतीये, जाऊन पोहोचते 20 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीवरती असताना पुढील चेंडू यॉर्कर लेवलचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं, स्वतःच्या चेंडूवरती आला. सुंदर चेंडू, बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता. अफलातून गोलंदाजी, सुंदरसा चेहरा आपण पाहतोय मैदानामध्ये. जय शिवाजी क्रिकेट संघ वावगेर वर्सेस संघर्ष क्रिकेट संघ पांगरी बागणेवाडी यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत. आता मात्र आडव्या बॅटने दिशा दिली, चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर. षटकार आहे की चौकार आहे, पंचांचा काही इशारा पाहूया. चौकार आहे का काशी? चौकार, थँक्यू. सुंदर चेंडू, आडव्या बॅटने सुंदरसा प्रहार केला, दाखवून दिला. एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचतीये 24 धावांवरती. मित्रांनो, समोरच्या आक्रमणावर प्रतिआक्रमण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये जर असेल तर बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला तुम्ही तितक्याच ताकदीने आणि तितक्याच आक्रमतेने नमवू शकता. फक्त तुमचा तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. या जगात तुमच्यावर कोणी विश्वास नाही ठेवला तरी चालेल, तुम्हाला कोणी चांगले म्हटले नाही तरी चालेल, परंतु तुमचा तुमच्यावरचा विश्वास, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो, तो असेल तर तुम्ही समोरच्या संघाला तेवढ्याच ताकदीने नमवू शकता. पाहिलं गेलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 24 धावांवरती. ऋषिकेश आणि राकेश अजून पर्यंत ऋषिकेश आणि राहुल अजून पर्यंत मैदानात आहेत. आपल्यातून फलंदाजी आपण पाहिली. ऋषिकेश यांच्या बॅटमधून सुंदरसा लेग साइडला अफलातून फटका पाहिला होता. गोलंदाजी मार्कवर येतोय नवीन गोलंदाज प्रशांत. पहिला चेंडू व्हाईट यॉर्करचा प्रयास केला आणि येतोय पुन्हा एकदा नो. म्हणजे पुन्हा एकदा अपॉर्च्युनिटी असेल, बॅट्समनला फ्रीड असेल. पाहूया, लाईन टच होतीये. फलंदाजीसाठी असेल ऋषिकेश. पाहूया बॅटिंगचा फायदा उचलतो का? पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर लेवलचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवरती थोडंसं आड क्षेत्ररक्षण पाहिलं आपल्याला. 1-2 मध्ये नक्कीच कन्वर्ट केलं. एकंदर दोन्ही धावसंख्या उंचावतीये 28 धावांवरती पर्यंत मजल मारता आलीये. तिसरं षटक प्रगतीवरती असताना प्रशांत यांचं आपण पाहतोय. ऋषिकेश राहुलची जोडी मात्र अजून मैदानात. सुंदर चेंडूला दिशा दाखवली, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे त्या ठिकाणी प्रितेश 1 धावा कंप्लीट केली आणि पुन्हा एकदा 2 धावसंख्या कंप्लीट केली. मित्रांनो, एकेरी दुकेरी धावाला नक्कीच या ठिकाणी भर देत आहेत. संघर्ष क्रिकेट संघ पांगारी वर्सेस जय शिवाजी क्रिकेट संघ वावघर मध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणालाही कमी समजू नये, कारण कोण कधी कोठे उपयोगी येईल हे सांगता येत नाही. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्करचा प्रयास केला. अफलातून फलंदाजी 1 धावा कंप्लीट केली. राहुल तेवढा फास्ट आहे, कारण हलता फिरता प्लेअर म्हणून यांची ओळख होती. नक्कीच 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. क्रिकेटमध्ये कोणाला कमी समजू नये, कारण कोण कधी कोठे उपयोगी येईल हे सांगता येत नाही. 1 कोटी रुपयाचा हिरा जर अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती सुद्धा कामी येते. अफलातून गोलंदाजी, तेवढीच दाद आपण देऊ फलंदाजीमध्ये. ऋषिकेश आणि राहुल मोठ्या फटक्यांची आता शॉट येत नाही, परंतु एकेरी दुकेरी आणि धावसंख्या मात्र हलती ठेवतायत. एकंदर धावसंख्या होतीये 32 धावा.
बॉडी लँग्वेज सांगत होतं, कारण क्षेत्ररक्षण ही कॅच कंप्लीट होऊ शकत नाहीये, कारण पाहिलं तर सूर्य डोक्यावरती होता आणि काहीस गचाड थ्रो पाहिला आपण. 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 धावा कंप्लीट केल्या का? नक्कीच धावा किती कंप्लीट केल्या? 5 धावा. 5 धावा कंप्लीट केल्या. मित्रांनो, क्रिकेटमध्ये एक चूक सुद्धा तुम्हाला खूप महत्वाची असू शकते. एक चूक तुमच्या सामन्याचा गणित समीकरण बदलू शकतं. कारण पाहिलं तर मोठा थ्रो होता, खूप लांबून क्षेत्ररक्षक आला, नक्कीच 4 धावा खात्यामध्ये अशाच प्राप्त झाल्या असत्या. एक शॉट आहे, त्याच्यामुळे धाव संख्या किती? 4 की 5? 4 आहे. मध्ये मध्ये जाऊ नका, पाणी घेऊन आवश्यकता असेल तरच जा, ओव्हर संपल्यानंतर जावा. आणि शक्यतो राखीव प्लेअर पाठवा पाणी देण्यासाठी. संत आणि सावरगतीने चालू असलेला सामना थोडासा हाय व्होल्टेज सुद्धा म्हणता येईल, कारण जिंकणं खूप महत्वाचं आहे. इथून जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. हरणारा संघाला मात्र अजून एक चान्स असेल. तिसरं षटक प्रगतीवरताना सिकंदरी धाव संख्या 37 धावा. आता आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे, पण क्षेत्ररक्षक चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय वन बॉम्ब सीमारेषा बाहेर येतोय. चौकार. डीजे नवीन गोलंदाज येईल जयेश. यानंतरचा होणारा सामना असेल सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे वर्सेस नवयुग क्रिकेट संघ पांगारी. दोन्ही संघांना पहिला कॉल असेल. हा सामन्याच्या मध्यंतरात लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. दर्शन कुळे कुठे असतील माझ्याकडे संपर्क करा प्लीज. दर्शन कुळे मित्रांनो, इथून दिलेल्या सूचनांचं आपण सर्वांनी पालन करा प्लीज, कारण आपली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडायची आहे. अजिंक्यतारा हा मोठा होताना स्वप्न आपण पाहतोय आणि स्वप्न मात्र सत्यात साकारत आहे. सुंदर चेंडू अफलातून चेंडू. एक धावा कंप्लीट केली आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. हे पुढचे 5 चेंडू मात्र निर्णय असेल. पाहूया किती धावांचं डोंगर उभं करतात. पाहिला गेलं तर आपण एकंदरीत धाव संख्या 42 धावांपर्यंत पोहोचली आहे. 5 चेंडू अजून सुद्धा शेष आहेत. गोलंदाजी मार्कवर जयेश होते. गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपण पाहतोय. बॅट खाली, चेंडूला सुंदर दिशा दाखवली. चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषा बाहेर येतोय. खणखणीत षटकार. डीजे प्लीज. षटकार खाल्ल्यावरती मात्र मित्रांनो गोलंदाज असं म्हण काय असेल. बघूया कोणता गोलंदाज कुठला चेंडू ठेवेल पुढील. आता मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे.
थोडीशी गडबड झाली, पुन्हा एकदा एकच रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये केलं आणि एकंदरीत धावसंख्या 50, 50 क्रॉस 50. पन्नास धावा आतापर्यंत लागल्या. अजूनपर्यंत 3 चेंडू शेष त्या षटकातील. सुंदर चेंडू ला दिशा दाखवली, फाईन लेगला चाललाय, वन बम सीमारेषा बार येतोय खणखणीत चौकार. डीजे इथे ऋषीने आपले इरादे स्पष्ट केले, कारण आता मी थांबायला आले नसतो. आता मी इथे थांबायला आलेला नाहीये. कधी स्क्वेअर लेगला तर डीप मिड विकेटला षटकार चौकारांची आतषबाजी करतोय. अफलातून बॅटिंगचा नजारा पेश करताना क्षेत्ररक्षण मध्ये वारंवार बदल पाहतोय आपण जय शिवाजी क्रिकेट संघाकडून. सुंदर चेंडू पुन्हा एकदा वाईडच्या रूपाने अवांतर धावसंख्या नक्कीच भर घालेल. आता थोडं वाईट यॉर्करचा प्रयास होता, थोडासा बाहेर ठेवला चेंडू. पंच सांगतात दोन्ही हात समांतर म्हणजेच धावा असेल अवांतर. धावसंख्या पोहोचतीये 55 धावांवरती. 55. सुंदर चेंडू, सुंदर चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिखवली, पुन्हा एकदा पाठवून दिलाय सरळ सीमारेषा पार. षटकारांसाठी डीजे प्लीज. मित्रांनो, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न यांच्या बळावर तुम्ही बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला नमवू शकता आणि ते करावं लागेल. थोडस मागं आलात म्हणून खचून जाऊ नका. त्या धनुष्यबाणाचा खऱ्या अर्थाने विचार करा, कारण जो जितका मागे खेचला जातो बाण तितक्याच वेगाने लक्ष्याचा पाठलाग करत असतो. पहिला तर सुंदरशा डोंगर उभं करतायत. धावसंख्यांचं एकंदरीत धावसंख्या झाली आहे 61 धावा 61. अजून सुद्धा शेवटचा चेंडू शेष आहे मला वाटतंय. सुंदर चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी चुकी करतोय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बार, मागच्या बाजूला घरंगळत चौकार. डीजे प्लीज. प्लीज माईकडे संपर्क करा लगेचच. दर्शन कुळे. चला संघर्ष, चला आतमध्ये. तुमचं नाव दीपक. या ठिकाणी स्कोरर म्हणून मला जोडले आहेत दीपक चव्हाण. स्कोरबोर्ड सांगतायत की एकंदरीत ऋषीने मारल्यात टोटल 36 धावा. अफलातून बॅटिंग, सुंदर बॅटिंगचा नजारा पेश केला. यॉर्कर चेंडूचा समाचार घेतला, वारंवार चेंडू पाठवून दिला सरळ सीमारेषेबार. षटकारांसाठी टार्गेट ठेवले 4 षटकांचा गेम असेल. एकंदरीत धावसंख्या बनवायच्या आहेत 66 धावा 66.
चला याच्यानंतर पुढील टॉच कडे आपण वळू लगेचच. सह्याद्री क्रिकेट संघ ओणनवरे वर्सेस नवयुग क्रिकेट संघ पांगारी, दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी. चला मी सन्माननीय महेश गिरडकर सरांना विनंती करेन की आता आपण होणाऱ्या नाणेफेकीचा कॉल करून घ्या. महेश गिरडकर सर प्लीज. हॅलो, त्या ठिकाणी जे चेंडू आतमध्ये जात आहेत तिकडे संघ बसलेत. आपल्याला विनंती असेल की ते आपण आणून द्यायचे आहेत. तुमचं आमचं सर्वांचं काम आहे मित्रांनो. बाहेर जे चेंडू जात आहेत एका प्लेअरने उठायचं आणि ते चेंडू कॅरी करून आणून द्यायचं प्लीज. बॉन्डर प्लेअर बसले आहेत. कुठलाही संघ असू द्या कृपया ते चेंडू आणून द्या आतमध्ये प्लीज. आपल्या मित्रांनो काम आहे ते चेंडू आणणं. कारण पाहिला गेलं तर ही स्पर्धा ही तुमच्या आमची सर्वांची आहे. यशस्वी पदार्पण करतोय आपण. 13व्या अजिंक्य तारा चॅम्पियन चषक खेळतोय. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा डाग नाही, कारण इथे सुंदर क्रिकेटचा भरणा आहे मित्रांनो. ही आपल्याला ओळख दिली अजिंक्य ताराने. पाहिलं गेलं तर बऱ्याचशा गावांमध्ये आपली ओळख एक वेगळी निर्माण होते आणि याचं श्रेय जात आहे सन्मान्य भावेजी लोंढे असतील, मणिजी लोंढे असतील, अनिलजी मांजरेकर असतील. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. डीप मिड विकेटला सीमारेषे 4 धावांसाठी पहिल्या चेंडूला पाठवून दिलं. या ठिकाणी नवयुग क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा मानस आहे. दर्शन कुळे, माझा जर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल ना तर माईकडे या प्लीज. तिसरा कॉल आहे आपल्याला आणि जर आवाज नसेल पोहोचत तर कोणीतरी त्याला फोन करा प्लीज. सुशांत गोलंदाज मार्को पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. गोल्डन स्टार अक्षय नाचरे कुठे असेल माझ्याकडे संपर्क करा. आता मात्र बॅट निकाला घेतली होती. क्षेत्ररक्षण थोडस गडबड झालं. आउटफील्ड खूप फास्ट आहे. मनोज आहे मागे, सुचित आहे सॉरी. बॅट निकाला नक्कीच घेतली होती. जर का झेल झाला असता तर एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला असता सुशांतने. धारदार गोलंदाजीचा मारा करतोय सुशांत. पाहायला गेलं तर मोठं लक्ष ठेवलंय. 4 षटकामध्ये एकंदरीत बनवायच्या 66 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने अमोल आहे. अमोल पोसेकर त्या ठिकाणी धावेल परंतु चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार. थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. सुशांत पुढील चेंडू. सुंदर चेंडू पाहूया. यॉर्कर लेवलचा प्रयत्न क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलं परंतु चेंडू मात्र लेग बॅकच्या रूपाने चाललाय मागच्या बाजूला स्क्वेअर लेगला, फाईन लेगला. एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली. पहिलं षटक प्रगतीवरती असताना एक धाव संख्या पोहोचतीये 11 धावांवरती. 66 धावांचं लक्षात सुंदरसं कमबॅक करतोय सुशांत. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान. प्रशांत रोशनची सलामीची जोडी मात्र मैदानात, तर मात्र सूर गवसत नाहीये प्रशांतला. चेंडू डॉट टाकलाय. ऋषिकेश बारे माझ्याकडे संपर्क करा. ऋषिकेश बारे प्लीज.
सुंदर चेंडू, वा अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि पहिल्या 7 चेंडूचा खेळ संपला. एकंदरीत पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या पोहोचतीये फक्त आणि फक्त 11 धावा. मित्रांनो, रतन टाटा सांगतात संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो, कारण चांगल्या वेळेत तर ओळख नसलेले सुद्धा ओळख देतात. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचा सर्व पराभव पुसून टाकू शकतो. चला लवकर डिसिजन घ्या. गोलंदाज मार्फत दुसरा गोलंदाज अमोल येईल. रोशन आणि प्रशांत ही जोडी मात्र अजूनपर्यंत मैदानात. पाहिलं गेलं तर 66 धावांचं लक्ष असताना पहिल्या 7 चेंडूवरती धावा खर्च केला सुशांत याने 11. अमोल याचा पहिला चेंडू रोशन सामना करेल. पहिला चेंडू खराब. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र 1 ने भर घालेल. धावसंख्या पुढे सरकतीये 12 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू. वारंवार दुसरा चेंडू वाईट टाकलाय अमोल याने. पाहिलं गेलं तर समोरच्या संघामध्ये टाळ्यांचा गजर होतोय. 66 धावांचं लक्ष असताना पहिले 7 चेंडू ते 11 धावा खर्च केला. तर सुशांतने महत्वपूर्ण षटक हाताळलं होतं. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. तो अमोल मात्र थोडीशी गडबड करतोय. वारंवार 2 चेंडू वाईट फेकले, पण समोरच्या संघाला 2 रन सहज प्राप्त करून दिली आहेत. पुन्हा एकदा मित्रांनो आधीच सांगितलं होतं की स्क्वेअर लेगची बाउंड्री थोडी आतमध्ये आहे. हर बॅट्समनला थोडीशी भुरळ पाडते मैदानात. पण तू खेळत असताना मात्र चेंडू डॉट येत आहेत. संत आणि सावधगीतीने चालू असलेला सामना आपण पाहतोय. मित्रांनो, असं संत राहून चालणार नाही, कारण टार्गेट बघायला गेलं तर मोठं आहे. 66 धावांचं लक्ष पार करत असताना षटकार चौकारांची आतषबाजी तुम्हाला करावी लागेल. जोपर्यंत तुम्ही समोरच्या संघात विचारात बदल करण्यात भाग पडत नाही, तोपर्यंत तुमचा विजय निश्चित नाहीच म्हणून समजायचा. यॉर्कर लेवलचा चेंडू. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक सुशांत. पुन्हा एकदा कुठलीच चुकी नाही. परतावं लागेल आता मात्र रोशनला माघारी. रोशन बॅक टू प्रवेलियन. संधी देऊया डीजेला. डीजे प्लीज. बॅट्समनला परतावं लागलं माघारी, खराब कामगिरी करून. पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केला, सन्मान दिला चेंडूला. या सुद्धा चेंडूवरती 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. आणि एखाद्या दुपारी धावसंख्येने मात्र मित्रांनो जिंकता येणार नाही आपल्याला. पाहायला गेलं तर मोठ्या फटकांची आत्ताशाबाजी करावी लागेल. 66 धावांचं लक्ष असताना दुसरं षटक प्रगतीवरती आहे. आता मात्र सुंदर रणनीती आखली. भाग पडला मोठा फटका खेळण्यासाठी. त्या ठिकाणी राहुल होता डीप मध्ये. कुठली चुकी नाही. बॅट्समन
जयेश येते फलंदाजीवरती. जयेश पहिले 2 चेंडू वाईट फेकून मात्र सुंदरशी कामगिरी केली अमोलने. दुसऱ्या पुढच्या 2 चेंडूवर 2 बॅट्समन तंबूत पटवले. पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. यॉर्कर लेवलचा चेंडू, गचाड क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. ऋषिकेश यांचं कारण पाहिलं गेलं तर सुंदरसं टार्गेट सेट केला होता 66 धावांचा. पाठलाग करताना थोडीशी दमछाक होते जय शिवाजी क्रिकेट संघ. वावगर यांची फलंदाजीसाठी जगन सामना करेल अमोल यांच्या चेंडूवरती. थोडासा स्टेप आउट केला होता परंतु थोडासा खराब गोलंदाजीचा पुन्हा एकदा नजारा पेश केला. वारंवार चेंडू वाईड फेकतोय. धाव पोहोचत 18 धावांपर्यंत मजल मारता आली. आतापर्यंत ज्या षटकातील अजून काहीसे चेंडू शेष आहेत. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदरसा कमबॅक केला. थोडस अपील मागतात पंचांकडे, पाहूया पंच काय सांगतात. आणि 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. पहिल्या 12 चेंडूवरती धावा खर्च केल्या 18. आता 12 चेंडू शेष असतील आणि एकंदरीत 66 धावांचं लक्ष असताना पाहूया कुठपर्यंत मजल मारतात. 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. सुपर 8 मध्ये जाणारा पहिला संघ असेल का संघर्ष क्रिकेट संघ, पाहूया. इथून जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये जाणार आहे. हरलेल्या संघाला मात्र एक चान्स असेल अजून. गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश. सुंदर चेंडू, यॉर्कर लेवलचा चेंडू. राहुल आला थोडस गडबडला, खूप फास्ट आला चेंडू वरती. एकाच रूपांतर 2 मध्ये नव्हे तर 3 मध्ये केलं. पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतो का. सुंदर रनिंग बिटवीन त्यावेळी 34 धावा घेतात का पाहूया. पंचांची दाब मागितली जाते, अपील केली जाते. तोपर्यंत 4 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्यात. पंचांचा इशारा काय ते पाहू आपण. नॉट आउट. चला एक रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू घेतलाय का. कर्णधार कोण आहे. राकेश, शाबाश. पंचांकडे मागा, रिव्ह्यू पंचांकडे मागायचं आहे. रनआउट साठी अपील केले, रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. पाहूया पंच काय निर्णय देतात. संघाचा रिव्ह्यू असेल, पाहूया. एक रिव्ह्यू आहे आपल्याला, सांगा जरा. पंच रिव्ह्यू द्यायचा आहे ना. ओके, थँक्यू. प्लेयर आउट आहे. रिव्ह्यू सक्सेस. थँक्यू पंच. या ठिकाणी बॅट्समनला परतावं लागेल माघारी. रिव्ह्यू सक्सेस झाला, आपल्या बाजूने लागला. खरं सुंदरचा थ्रो होता तो ऋषी यांचा. राकेशचं कॉन्फिडन्स सांगत होता कारण हा आउट आहे. पंचांना आपला डिसिजन मागे घ्यावा लागला. बॅट्समनला परतावं लागेल माघारी. नवीन बॅट्समन प्रितेश येईल. 2 चेंडू 2 रन. ओके, थँक्यू. 2 रन. तिसऱ्या रनाला आउट झाला आणि रिव्ह्यू सेव्ह झाला आपला. मित्रांनो, अडचणीला तुम्हाला एक रिव्ह्यू ठेवलाय, तो कामी येतो. ते दाखवून दिलं. राकेशचं कॉन्फिडन्स सांगत होतं. फुलटाच चेंडूवरती सुंदर दिशा दाखवली, पाहूया.
क्षेत्ररक्षकाचा, परंतु क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय वन बम सीमारेषे बाहेर, चौकार. वरती ऋषी यांचं, ऋषिकेश. आता मात्र स्क्वेअर लेगला चाललाय सरळ सीमारेषा बाहेर, येतोय खणखणीत. सुशांत काय षटकार चौकार? भरत चौकार. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 28 होती. तिसरं षटक प्रगतीवरती 66 धावांचं लक्ष ठेवताना सुंदरसं कमबॅक करेल का इथून संघ, पाहूया. आणि आता मात्र वाईट पंचांचा इशारा येतोय. बॉट चेंडू येतोय, पंचांचा इशारा येतोय. आउट. विकेटचं पतन. प्रितेश आला आणि प्रितेश रिटर्न गेला. वाईट प्लस 1 धावा. मित्रांनो अजिंक्य दाराने या ठिकाणी सुंदरसं नियोजन आपल्याला पाहिलं तर एकंदरीत धावसंख्या होतीये 29 धावा. अजिंक्य दाराने सुंदरसं तुम्हाला खुलं मैदान ओपन करून दिलं. 4-4 धावांचं षटक खेळवतायत. त्यामुळे तुमच्या तळागाळातील बॅट्समनना सुद्धा आज मौका आहे. पाहायला गेला तर लवकर विकेटचे पतन झालं तर सर्व बॅट्समनना बॅटिंग सुद्धा मिळते. तुमचे 4 महत्वाचे गोलंदाज सुद्धा सुंदर कामगिरी करतील आणि क्षेत्ररक्षणामध्ये तुमचा महत्वाचा वाटा सुद्धा असेल. आतापर्यंत आपण पाहिलं 3 षटकांचा गेम, त्याच्यानंतर 2 षटकांचा गेम. मित्रांनो त्याला गेम म्हणता येणार नाही तेवढासा. तर पाहिलं गेलं तर 4 षटकांचा गेम आपण खेळतोय. इथे गेम कोणाच्याही बाजूने झुकतोय, सामना कोणाच्या बाजूने कधी झुकेल हे सांगता येत नाहीये. आल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. अमोल मात्र चेंडू खाली, कुठलीही चूक नाही. परतावं लागेल पुन्हा एकदा आलेला बॅट्समनला परत माघारी. संधी असेल डीजेला, डीजे प्लीज. थोड्याच्या वेगानं काम करावी लागतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, टीम कोणा एकामुळे जिंकत नसते तर ती एकीमुळे जिंकत असते. सुंदर चेंडू यॉर्कर लेवलचा प्रसाद दिशा दिली. क्षेत्ररक्षक खूप तगडा आहे त्या ठिकाणी. सुशांत चेंडूवरती आला, एकाच रूपांतर 2 मध्ये केलं, परंतु तेवढीशी भर घालता येणार नाही. का पहिल्यांदा 66 धावांचं लक्ष असताना थोडीशी विसावलेली, मंदावलेली, स्थिरावलेली धावसंख्या फक्त आणि फक्त 31 धावांपर्यंत. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, अफलातून चेंडू. चेंडू ते डॉट. तिसऱ्या षटकाची एकंदरीत समाप्ती. एकंदरीत 3 चेंडूच्या संपत्तीने धावसंख्या 31. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज. सामना पाहिला तर संघर्ष क्रिकेट संघ पांगारी बागनेवाडी यांच्या बाजूने नक्कीच झुकलाय. पहिला संघ असेल सुपर 8 मध्ये दाखल होणारा.
सुंदर चेंडू सुंदर चेंडू सुंदर चेंडू यॉर्कर चेंडूचा प्रयास केला. अफलातून गोलंदाजी प्रतीक यांची जेव्हा जेव्हा प्रतीक सुंदरशी कामगिरी करतो संघ आपल्या नक्कीच पुढील फेरीमध्ये दाखल होतो. शेवटच्या हाताळण्यासाठी पहिला चेंडू यॉर्कर लेवलचा प्रयास केला. वाईड यॉर्करचा प्रयास होता न समजलेला चेंडू या चेंडूवरती एकही धावा घेताना बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता. बरेचसे प्लेयर हे अजिंक्यतारा चॅम्पियन चषक ऑनलाईन पाहतात त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षण घरातून पाहत असाल ऑफिस मधून पाहत असाल. मात्र बॅटची क्लास दाखवला. आशिष चेंडू खाली होता परंतु झेल निसटला. मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी येते त्याचा फायदा उचलायला शिका. संधीचं सोनं करायला शिका. अशा संधी वारंवार येत नसतात. ही जर झेल झाली असती तर नक्कीच आपल्या संध्याकाळी स्टेटस बघायला मिळाला असता. सुंदर झेल मी टिपला होता तो झेल मात्र निसटला. सुंदर चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न. मी आधीच सांगितलं रिव्हर्सचा फटका म्हणजे थोडासा एड्स हवा फटका म्हटला जातो. बसला तर चौकार षटकार नाहीतर मात्र दांडी गोल. त्याचप्रमाणे ते दांडी गोल झाली आहे परतावं लागेल माघारी. नवीन बॅट्समन साहिल येईल. बिल गेट्स मित्रांनो असे म्हणतात जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भराशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या हिमतीवर तुमचं अस्तित्व उभं करा. ते पाहिलं तर संघाने स्वतःच्या हिमतीवर सुंदरचं अस्तित्व उभं केलंय. 66 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी जय शिवाजी संघ कचाड्यात सापडलाय. नो चेंडू तो झेल घेऊन सुद्धा काय उपयोग होणार नाहीये. पाहूया फिट असेल. सुंदर झेल टिपला होता. खरोखरच वाहवा करावा लागेल त्या प्लेअरचा. त्या ठिकाणी भरत होता. डीप मध्ये असा झेल पकडणं खूप शक्य नसतं. हे शक्य करून दाखवलं परंतु नो चेंडू आणि याचा फायदा असेल फलंदाजाला. पाहिलं गेलं तर दिल्ली बहुत दूर आहे म्हटलं जातं. त्याप्रमाणे दिल्ली खूप दूरच राहिली आहे. 66 धावांचं लक्ष पार करताना थोडीशी दमछाक झाली आहे. एकंदरीत 36 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. एक धावा कंप्लीट केली. त्या ठिकाणी भरत होता. सुंदरसं क्षेत्ररक्षण डीप मध्ये भरत यांचं तगडा थ्रो म्हणून भरतला ओळखलं जातं. अफलातून फलंदाजीचा नजारा पेश करतो भरत. डीप मध्ये आहे. वारंवार तुम्ही त्याला डीप मध्येच पाहाल. असे प्लेयर जेव्हा मित्रांनो एकत्रित होतात संघटित होतात तेव्हा मात्र विजयापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. संघर्ष संघाने दाखवून दिलं. सुंदर चेंडू आता मात्र प्रतीक्षा पुन्हा एकदा दांडी गोल. बॅट्समनला परतावं लागेल माघारी. त्रिफळाचित होऊन बॅट्समन बॅक टू प्रवेलियन. आणि एकंदरीत अशा